नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी.एड मधील गणित अध्यापन पद्धती या विषयातील गणितातील विविध अभ्यासांवरती कार्यक्रम एक्स्ट्रा को-करिक्युलर ॲक्टिव्हिटीज इन मॅथमॅटिक्स याविषयी माहिती घेणार आहोत। मी प्राध्यापक एम.आर. जोशी एम.ए. मेडसेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया गणितातील विविध अभ्यासांवरती उपक्रम एक्स्ट्रा को-करिक्युलर ॲक्टिव्हिटीज इन मॅथमॅटिक्स। गणित हा फक्त संख्यांचा आणि समीकरणाचा विषय नसून तो जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे। विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी वाढविण्यासाठी आणि त्यांचे गणितीय कौशल्य विकसित करण्यासाठी विविध अभ्यासांवरती कार्यक्रम एक्स्ट्रा को-करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आयोजित केल्या जातात। हे उपक्रम विद्यार्थ्यांना गणिती संकल्पना समजून घेण्यास, त्याचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग करण्यास आणि विषयाची आवड निर्माण करण्यास मदत करत असतात। आता या गणितातील अभ्यासांवरती कार्यक्रमांचं काय महत्त्व आहे ते पाहूया। गणित शिक्षण अधिक आकर्षक आणि उपयुक्त करण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात। या उपक्रमांमुळे नंबर 1 विद्यार्थ्यांची गणित विषयासंबंधीची भीती दूर होते। नंबर 2 त्यांच्या विचारशक्ती आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्यात वृद्धी होते। नंबर 3 सहकार्य, संघभावना आणि नेतृत्व गुण विकसित होत असतात। नंबर 4 गणिताचा उपयोग प्रत्यक्ष जीवनात कसा करावा याची समज विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते। नंबर 5 विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती आणि तर्कशक्ती विकसित होत असते। आता गणितातील प्रमुख अभ्यासांवरती कार्यक्रम कोणते ते पाहूया। गणितातील प्रमुख अभ्यासांवरती कार्यक्रम गणित विषयाशी संबंधित विविध उपक्रम विद्यार्थी व शिक्षकांच्या सहभागाने राबवले जातात। त्यातील काही महत्त्वाचे उपक्रम पुढील प्रमाणे आहेत। नंबर 1 गणिती प्रश्नमंजुषा मॅथमॅटिक्स क्विजेस। गणिती प्रश्नमंजुषा ही विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम बौद्धिक खेळ आहे। यामध्ये विविध गणितीय संकल्पना, सूत्रे, प्रमेये आणि गणिती गुणे यांचा समावेश असतो। हे स्पर्धात्मक स्वरूपाचे असते आणि विद्यार्थी वेगवेगळ्या टप्प्यांमधून आपल्या गणितीय कौशल्यांची चाचणी घेत असतात। त्याच्यानंतर नंबर 2 गणिती निबंध वाचन आणि लेखन मॅथमॅटिकल एसे रायटिंग अँड प्रेझेंटेशन। गणिताशी संबंधित ऐतिहासिक घटना, गणित तज्ज्ञांचे योगदान, गणिताचे विविध उपयोग यावर निबंध लेखन आणि सादरीकरणाचे आयोजन केले जाते। हे उपक्रम विद्यार्थ्यांना गणिताच्या सैद्धांतिक आणि व्यावहारिक पैलूंविषयी सखोल समज मिळविण्यास मदत करतात। त्याच्यानंतर तिसरं गणित कार्यशाळा मॅथमॅटिक्स वर्कशॉप्स। गणिताच्या विविध संकल्पनांवर आधारित कार्यशाळांचे आयोजन केले जाते। उदाहरणार्थ मेंदूला चालना देणारी गणिती कोडी, भूमितीचे प्रत्यक्ष प्रयोग, गणितीय मॉडेल्स तयार करणे, अल्गोरिदम आणि संगणकीय गणित। त्याच्यानंतर गणिती खेळ मॅथमॅटिकल गेम्स। गणित शिकवण्याच्या प्रक्रियेत विविध खेळांचा उपयोग केला जातो, जसे सुडोकू तर्कशक्ती वाढविण्यास मदत करणारा खेळ, क्यूबिक पझल्स गणितीय विचारशक्ती विकसित करणारी कोडी, नंबर पझल्स गणनाची गती आणि अचूकता सुधारण्यास उपयुक्त असणारी कोडी। त्याच्यानंतर 5वं गणितीय पोस्टर आणि मॉडेल स्पर्धा मॅथमॅटिकल पोस्टर अँड मॉडेल कॉम्पिटिशन्स। गणिताच्या संकल्पनांचे दृश्य रूपात स्पष्टीकरण देण्यासाठी विद्यार्थ्यांना पोस्टर आणि मॉडेल तयार करण्यास प्रवृत्त केले जाते। उदाहरणार्थ त्रिकोणमितीच्या प्रमेयांचे मॉडेल्स, गणितीय संख्यांच्या प्रकारांचे पोस्टर्स, सांख्यिकी स्वरूपातील माहितीचे सादरीकरण, आलेखांच्या स्वरूपात माहितीचे सादरीकरण जसं बार ग्राफ इत्यादी। त्याच्यानंतर 6वं गणित दिवस साजरा करणे सेलिब्रेशन ऑफ मॅथमॅटिक्स डे। भारताचे महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो। या दिवशी गणितीय प्रात्यक्षिके सादर केली जातात, गणित विषयावरील वक्तृत्व आणि चर्चा आयोजित केल्या जातात, गणिती समस्यांवरील कार्यशाळांचे आयोजन केले जाते, गणिताच्या शैक्षणिक साहित्यांचे प्रदर्शन भरविले जाते। त्याच्यानंतर गणिती नाटिका मॅथमॅटिकल स्किट्स अँड रोल प्लेज। गणितीय संकल्पना सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने शिकवण्यासाठी गणिती नाटिका सादर केल्या जातात। उदाहरणार्थ शून्याचा शोध कसा लागला, पायथागोरस प्रमेयावर आधारित कथा, प्राचीन भारतीय गणिती आणि त्यांचे शोध, भास्कराचार्य आणि लीलावती। त्याच्यानंतर 8वा गणिती प्रश्नोत्तर सत्र मॅथमॅटिक्स डिबेट अँड क्वेश्चन आन्सर सेशन्स। विद्यार्थ्यांमध्ये तर्कशक्ती विकसित करण्यासाठी गणितीय चर्चा आणि प्रश्नोत्तर सत्रांचे आयोजन केले जाते। उदाहरणार्थ गणित अधिक सैद्धांतिक आहे की व्यावहारिक, गणिताशिवाय जग शक्य आहे का,
गणित आणि तंत्रज्ञान यांच्यातील परस्पर संबंध. गणित हे सर्व शास्त्रांचे प्रवेशद्वार आहे का? गणित आणि आपले दैनंदिन जीवन. त्याच्यानंतर 90 गणितीय संशोधन प्रकल्प, मॅथमॅटिकल रिसर्च प्रोजेक्ट्स. विद्यार्थ्यांना विविध गणितीय समस्यांवर स्वतंत्र संशोधन करण्यास प्रवृत्त केले जाते. उदाहरणार्थ प्राचीन भारतीय गणितातील योगदान, सांख्यिकी आणि सामग्रीचे विश्लेषण, क्रिप्टोग्राफी आणि गणित, वैदिक गणितातील सूत्रे, महत्त्वपूर्ण सूत्रे. त्याच्यानंतर 10 गणितीय ऑलिम्पियाड स्पर्धा, मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड्स अँड कॉम्पिटिशन्स. विद्यार्थ्यांची गणितीय प्रतिभा ओळखण्यासाठी आणि त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी तयार करण्यासाठी विविध गणितीय ऑलिम्पियाड्स आणि इतर स्पर्धांचे आयोजन केले जाते. उदाहरणार्थ राष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड NMO, इंटरनॅशनल मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड IMO, रामानुजन गणित स्पर्धा. त्याच्यानंतर गणितातील अभ्यासांवरती कार्यक्रमांचे किंवा उपक्रमांचे फायदे काय आहेत? गणिताशी संबंधित अशा उपक्रमांचे अनेक फायदे आहेत. नंबर 1 गणिती संकल्पना स्पष्ट होतात. विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागातून गणित शिकतात. नंबर 2 सर्जनशीलता वाढते. नवीन कोडी, समस्या सोडवण्याच्या पद्धती शोधण्याची प्रवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये वाढते. स्वतः अभ्यास करण्याची सवय लागते. गणिताविषयी स्वारस्य निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होतो. 4 संघभावना आणि नेतृत्व गुण विकसित होतात. गटांमध्ये काम केल्यामुळे संवाद कौशल्ये आणि सहकार्याची भावना वाढीस लागते. 5 गणिती कौशल्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चाचणी होते. गणितीय ऑलिम्पियाड आणि इतर स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. 6 मनोरंजनातून ज्ञान मिळते. विद्यार्थ्यांचे मनोरंजनही होते व त्याबरोबर ज्ञान व कौशल्यसुद्धा त्यांना प्राप्त होतात. 7 विद्यार्थ्यांच्या अंगी विविध छंद जोपासले जातात. जसं गणिती कोडी सोडविणे, त्यांचा संग्रह करणे, गणित तज्ज्ञांची माहिती गोळा करणे. यामुळे विद्यार्थ्यांचा रिकामा वेळ हा सत्कारणी लागतो. शेवटी उपसंहारामध्ये असं मी म्हणेल की गणितातील अभ्यासांवरती कार्यक्रम हे शिक्षणाच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचे आहेत. पारंपरिक शिक्षण पद्धतींपेक्षा हे उपक्रम अधिक उपयुक्त ठरतात, कारण ते विद्यार्थ्यांना गणितातील संकल्पना प्रत्यक्षात समजून घेण्यास मदत करतात. यामुळे गणित विषयाची आवड निर्माण होते. तर्कशक्ती आणि समस्या सोडविण्याची कौशल्ये त्यांच्यामध्ये विकसित होतात. त्यामुळे गणित शिक्षण हे अधिक प्रभावी होते आणि गणित शिक्षण अधिक प्रभावी आणि आनंददायक जर करायचे असेल तर अशा उपक्रमांचा शिक्षकांनी अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, हा जो भाग आहे तो महत्त्वाचा भाग आहे, तो अभ्यासा. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा.